नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आज म्हणजे काल अक्कूबाई घरी आली बरं का, आणि ती घरीच राहिली। काल मी आलो होतो आणि घरी राहिली, तर आज तिला मी वाड्यावर न्यायला आलोय बरं का। म्हणजे घरी आलो होतो, तिला आता न्यायची वाड्यावर। तर आलो तर आमच्या घरापुढं बाबा मिरच्या आणि ह्याला काय म्हणतो काय पावटा, मिरच्या आणि पावटा आपल्या घरापुढं थोडंसं लावलंय बरं का। बोरचं पाणी आहे त्यामुळं तर आई आणि दीदी मिरच्या तोडती जाईल आता, थोड्याशा मिरच्या न्यायच्या चटणीसाठी मित्रांनो, आणि जायचं बरं का। तर थोडंसं आपण लोकेशन पाहूया, आपल्या घराचं समोरचं अंगण आणि घर पाहूया थोडंसं, चला। तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्या शिंदे बिवा दाजीचं घर बरं का हे, आणि आपल्या गायीसाठी कुट्टी भरली बरं का 2 बत। आणि इकडं अक्कूबाई गाडीवर बसूनच आहे, आता जायचंय म्हणले हा का आता वाड्यावर जायचं ना बरं। आणि मग गाडीवर उतरायचं नाही होय, उतलायचंय होय। आणि पावडर थोडी लावली का, का एवढी का लावली पावडर, का लावली तेवढी, आईने लावली होय। बरं आईला म्हणा आई का ग लावली एवढी पावडर, पडशील तर बरं असं दे बस। तर ह्या ठिकाणी आपल्या बेहुदाजीचा कोंडीबा बरं काय, कोंडीबा काय रे, कोंडीबा का सुबा, तू सुबा ना, बर सुबा का रे सुबा, काय ना ते बोला ना, जाऊ दे असं दे। तर मित्रांनो घराच्या समोर अशा प्रकारच्या मिरच्या लावलीत आहे, आणि पलीकडे गेवडा आहे बरं का। आपल्या मिरच्याला मिरच्या बी लागलीत आहे काय, अशा चवळी मिरच्या काय थोडस आपलं 1-2-3 गुंठ्यात बरं का। आता काय काय लावलंय ते तुम्हाला सांगतो। आणि इकडं आई आणि दिदूबाई आपली तोडती बरं का मित्रांनो आपलं मिरच्या, फंटा मोडला तोडती मिरच्या तुला दियासाठी बाबा, वाडा तुझा खालता आहे ना, हो तोडती आता मिरच्या वाड्यावर। तू आता वाड्यावर जाती बाद झाली, बस कर जणू बाद झाल्या। चल मग जा तोडायच्या, चालेल बस झालं तोडली जाय, वाडा आहे तुझा खालता, मग काय मग काय तोडून देते तुला मिरच्या थोड्याशा, चटणी लावतील आपल्या दारा मोर लावली तया, बोरचं पाणी तर अशा प्रकारे मित्रांनो बरं का दादाचा मुलगा लावली, वाल लावलाय वाईच, किती प्रकारचं लावले, खालची कार्याळ, तूर, आंब, आंब बी आहेत होय। आंब अच्छा, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या अंगणाच्या पुढे बरं का गेवडा, तूर, मिरच्या, चवळी, तू लावली ते का आंब, बर कुठे आंबा लावला तूच लावले, लावा 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 आंबा लय जोरात आलाय इथं योक, हे बी लय जोरात आलाय, जप्पा बरं का त्याला, दारात झाड असलेलं चांगलं असतं। मला झाडाचा लय छंद, आणि ओके लिंबुनी लय रात बरी अरे घर दादा खालनं छटली, आणि हे आपली मंदिर बरं का मित्रांनो दोळू बिवायची। बरं दादा बरं आंब किती लावली ते तू, आंब 4-5 लावलं होतं, पण त्यातलं 2-3 शेरडाने खाल्लं, 3 खाल्लं शेरडाने, 2च राहिले ते। बघ अयो बघ पावट्याला शेंग आमच्या, एका कारवानाचं शेंग आहे ते आई, मग काय तर कारवण वाच कावळायचा नाही तर तोडायचं, हो दे की बरं। तर ह्या ठिकाणी मित्रांनो बाबळ आणि भेंडी कुठे शिवला बारीक रे झाला, खुजा झाला ह्यो खुटा ना कसं काय, नाही ना हे चांगलं आली ते 3 चांगलं आली ते देदा काय करते, ऊस ऊस बी आला नाही, बरं बरं। तर मित्रांनो कुठे पाटील
घेऊ पाटला पाटील ओ पाटील इकडे या इकडे या. बरं तुझं नाव सांग बरं काय आहे? हा तर मित्रांनो हा माझ्या चुलत भावाचा मुलगा बरं का रुद्र. तुझा पप्पा कुठे या होय र का हा तुला काय म्हणायचं र रुद्र हे भांडगुळ डाडा म्हणायचं त्याला तो बोलायला काय रे करतो. हे मोहन बघा मित्रांनो माझ्या सख्या भावाचा मुलगा बरं का आमच्या बापूरावचा मोहन. हा शाबास कसं हसतो या. तू काय घेतलंय हातात काय काय घेतलंय हा लागा 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 ओके तो ऊस आंब आली तर दादा शेतलं एक बर का दादा शेतलं 1-2-3 आंबा उपट साईडला हा का एकच येऊन अरे ना 1-2-3 आणि हे नाही शे एकच आहे का 2-3 आहेत एवढं असं आलं होतं ते हा जागा त्याला जपा रच जपा शे आलंय का ऊस आहे आलं होतं ना काय इथं आणि ती काय जांभळ आहे का दाराच्या पुढं झाड असल्यावर जरा बरं दिसत. तर बघा ही मित्रांनो बाबळ आणि निरगुडे आपल्या मोठ्या झालेत आहे बरं का. तिथं पलीकडे शेवगाई आणि ही कण्हेरीचं झाड बरं का मित्रांनो. हे जर कण्हेरले म्हणजे देवासाठी फुलांसाठी बरं का. हा कुठं फुटून दे. तर ह्या ठिकाणी आपली दाराच्या पुढं झाड असल्यानंतर आणि हिरवं असल्यानंतर एकदम भारी दिसतं बरं का मित्रांनो. मला खरंच लय आवडता. तर आपलं हे मंदिर मित्रांनो मंदिरावर आता हे झाडाचा पाला पडून पडून लय खराबी झाली आहे. आणि हे सीताफळ आपलं आणि बघा चाफा लावलाय देवाच्या कडेला. ते चाफा सुद्धा फुटलाय चांगला मस्तपैकी. शेरडा गार्डन आता फक्त खाल्ला नाही पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घराचं लोकेशन बरं का. पुढचं अंगणातलं एकदम सुंदर असं मंदिर झाड आणि हिरवळ आणि बारकी पोरं सोरं खेळती ते एकदम पाहून एकदम भारी वाटतं. आणि झाडं असली का नाही की एकदम क्वालिटी आणि एकदम भारी म्हणजे मन रमून जाण्यासारखं बाबा वातावरण आहे इथलं बरं का ह्या ठिकाणी. तर आता मी मंदिरावरून खाली उतरतोय वाट्यावरनं आणि घराकडे जातोय. तर अंगणात हिरवळ दिसली की भारी वाटतं. काय आणायचं होतं आहे आणि बघा मित्रांनो आपला हा बोर बरं का. आणि देवाच्या कृपेने आपल्या बोरला सुद्धा भरपूर पाणी. अगदी तुम्हाला सांगतो आपले इथले 2-4 घरं पाणी पिऊन उन्हाळ्यात सुद्धा बरं का. कार उन्हाळ्यात 2-4 घरं पाणी पितात. आमचं एकदम गाया गुराचं एकदम व्यवस्थित होऊन पाणी थोडंफार राहतं. चला आता जायचं का आपली मेन राहायला टाइम झाला. चला चला गाडी का बसा. मात्र आहे कुठे गेली र हा का. चला मोहनचा गोळा नको बाबा वागू काय रे. हा कसं काय बरं आहे का. शेपूट हलवून सांगतोय बरं आहे. बरं जमा का. तर म्हणा मित्रांनो म्हण की नको होय काय होतंय आता नाही बोलायचं. तर ह्या ठिकाणी आमच्या कोंबड्या बरं का मित्रांनो. ह्या ठिकाणी मित्रांनो मी घराच्या पाठीमागे आलोय बरं का. तर आता हे झालं आमचं घर आणि आता माझ्या चुलत्याचं घर आपण पाहूया. म्हणजे थोडक्यात बाबा हे आपल्या दादाचं बरं का घर. तर आम्ही चुलत भाऊ आणि चुलत भावाचं म्हणजे आमचं कसं रिलेक्शन एकदम भारी. तर ह्या ठिकाणी मित्रांनो आमच्या दादाचं धुळाचं घर बरं का. तर गेल्या वर्षी नवीन बांधले आता कलर करणार आहे. यंदा कलर करायचा का दादा मोडल्या वर्षी. ही आमच्या दादाची स्प्लेंडर. हा बालय आहे काय राय जेवती काय. जेव जेवलो मी.
जेवून आलोय. नाही पूजा काय रे झाला का स्वयंपाक? बर जेवण झाली वाटतं तुमची. तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्या दादाने सुंदर असं घर बांधलंय बरं का. स्टाईल फरशी आणि स्टाईल सगळं किचन बिचन एकदम टकाटक मध्ये, लाईट फिटिंग वगैरे सगळं एकदम. आणि खिडकीतनं थोडंसं पाहिल्या खाली कसं वातावरण दिसतंय जबरदस्त. तर आपल्या रुद्रासाठी काय अरे गाडी उचलून घेतली वय गाणं लागतं का? सारखं बी वळती द्यायला लागायची टिअरिंग. बस रुद्र याच्यावर चल. तर मित्रांनो हा गा सांडलं दे अजूक अजूक दे नीट नीट घे मला दे बर मला दे. अयो किती मरणाचं दिलं एवढं वर मी मला सरल का? हा अरे एवढं नाही सरायचं मला. हा अच्छा ओके दर दर अच्छा दर हा अच्छा. वळवा आता गाडी वळवा. हे वळव की गाडी वळव की. हा गाच ओके. आता कसं अरे बसून चालवायची दादा. दादा ह्याला चांगली जमती गाडी बरं का चालवाय. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला व्हिडिओ सुंदर असा झाला. आणि म्हणलं आता जीवनच जायचं काय आपल्या दादाचे फुलवर केला होता. फुलवरचा कोबी फुलवरची भाजी बाजरीची भात जेवतो जेवायला. हे बाई पाणी दे ना. तर मित्रांनो फुलवर तिखटच लागता मग. अशा प्रकारे मित्रांनो फुलवर आणि बाजरीची भाकर झणझणीत जेवण झालं बरं का. तर आता जेवतो आणि आम्ही जातो वाड्या निघून. गेला. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्या हिरो होंडावर आईने मिरच्या आणि लसूण थोडासा दिलाय. तर आकूबाई बसली पुढे. आकू ह्या पोत्यात काय दिलंय ग? उचून आणि उचून अजून मिरच्या लसूण आणि मिरच्या मनभर वसून मस्या. काय खाल्लं या? हा खोबरा होय बर खोबुला खाल्ला. चला हे आई जाऊ कर. तर मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असा आपण आपल्या घरचा व्हिडिओ आणि माझ्या चुलत भावाचं घर आणि माझं घर आणि आपलं घराचा परिवार दाखवला. तर या ठिकाणी आम्ही आता बिराडावर चाललोय वाड्यावर दादाला घेऊन सोडायला. तर दादाचा मुलगा माझी आकू आणि मी आणि माझी बाची दिदू आणि 5 सीट गाडीवर बसून चाललोय बरं अगदी दंडगीत. आकूबाईला जागा नसल्यामुळं आकू उभी राहिली. तर आपण आता गावामध्ये आलोय. गावात ठेपलोय. तर आता गावातलं पुढं डायरेक्ट वाड्यावर जायचं बरं का. तर अशा प्रकारे आपला गावचं चौक मी ओलांडलाय आणि डायरेक्ट आता जायचं आपल्या बिराडावर. तर आमच्या गावात सुद्धा गावामध्ये कॉन्क्रीटचा रस्ता झालाय बरं का.